नाव रोशन शिवदास कुडे, मुक्काम इंतूर, तालुका नागबीड, जिल्हा चंद्रपूर असून माझ्याकडे दुग्ध व्यवसायाचा व्यवसाय होता. त्याच्यानंतर लंपी रोग आला. लंपी रोग आल्यानंतर घरी आर्थिक अडचण निर्माण झाली. अडचणीमुळे मी किशोर बावनकुळे आणि मनीष गाडबांदे यांना भेटले. त्यांनी मला 1,00,000 रुपये दिला. त्याच्यानंतर यांनी मला 15 दिवसात व्याज आकारणे चालू केला. व्याज 15 दिवसात जमा न केल्यास यांनी पर डे 5,000 रुपये पेनल्टी लावले. त्याच्यानंतर यांचे मित्र लक्ष्मण उरकुडे यांच्याकडे मला पाठवले. त्यांनी पण माझा गैरफायदा घेऊन 40% व्याज आकारला. त्याच्यानंतर त्यांनी आपले पैसे काढण्यासाठी हे 6 लोकांची टोटल गँग आहे यांची. आपले पैसे काढण्यासाठी प्रदीप बावनकुळे कडे पाठवला. त्याच्यानंतर यांनी प्रदीप बावनकुळेंनी माझ्या नावे संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर यांच्याकडून पैसे मागितले माझ्या नावाने आणि आपले पैसे काढून घेतले. त्याच्यानंतर मनीष गाडबांदे यांनी सुद्धा मग ते चालू केलं आणि या चक्रामध्ये फसल्यानंतर मी कर्ज पण उचलले. कर्ज उचलल्यानंतर शेती पण प्रदीप बावनकुळे यांच्या नावे 1 एकर 5 डिसमिल त्यांनी पण नावाने घेतली. त्याच्यानंतर मला दुसरी 2.5 एकर जागा विकायला लावली. त्याच्यानंतर एवढे समाधान न होता यांनी मला किडनी विकण्यासाठी प्रवृत्त केले. किशोर बावनकुळे यांनी सांगितलं किडनी पण विकते बा म्हणून. त्याच्यानंतर मी दिलेल्या ॲड्रेसवर कोलकाता येथे गेलो. कोलकात्यावरून डॉक्टर कृष्णा यांनी मला कंबोडियाला घेऊन गेले. कंबोडियाला गेलो. 8 लाखात किडनी विकली. माझ्या अकाउंटला पैसे आले. अकाउंटला पैसे आल्यानंतर मी लगेच माझ्या पत्नीने लक्ष्मण उरकुडे यांना पैसे दिले. तेवढ्यावरच न थांबता मी यांनी टोटल 74 लाख रुपये माझ्याकडून काढून घेतले. मी 2 टू व्हीलर विकल्या, ट्रॅक्टर विकले. दुसऱ्याच्या नावे असलेले ट्रॅक्टरवर पण त्यांना लोन मागितलं. त्या दोस्ता मित्राकडून जमून असे टोटल मी 1,74,00,000 रुपये यांना मी भरून दिलं. आज जगण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्या सावकारांनी जे माझी पिळवणूक केली, आज माझी किडनी विकण्यास भाग पाडले. या सावकारावर कठोरात कठोर शिक्षा होऊन मला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यासारखा माझ्यासोबत जे घडलंय ते कोणासोबत होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.